हे आकाशामध्ये जो धूर जातो असा, आकाशामध्ये जे धूर जातो असा, त्यानं क्लायमेट चेंज होतं. आणि क्लायमेट चेंजचे परिणाम काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. जसं की कोरोनामध्ये आपण अनुभवलं की एक बॅक्टेरियाचं कल्चर जर बदललं तर ते काय करू शकतं. अख्खा देश म्हणाय हरकत नाही, अख्खं जग स्तब्ध झालं होतं, स्टॉप झालं होतं. की कोरोनामध्ये 2 वर्ष आपल्याला काहीही समजलं नाही आणि तिसऱ्या वर्षी कुठंतरी आपल्याला त्याच्यावर यश आलं. हे कशामुळे झालं? कारण क्लायमेट वॉर्मिंग असते ही, की जी ही वायुमंडलमध्ये हे धूर जातो आणि त्याच्यामुळं क्लायमेट चेंज होतं. आणि क्लायमेट चेंज झाल्यानंतर आपल्या जमिनीचं बायोस्ट्रक्चर आहे ते बदलतं. आणि जमिनीचं बायोस्ट्रक्चर जर बदललं तर कोणता बॅक्टेरिया कधी कमी होईल आणि कोणता बॅक्टेरिया कधी हवी होईल कोण्या बॅक्टेरियावर हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे आसमानी सुलतानी अशी संकटं आपल्यावर येतात. आणि पहिल्या सुरुवातीला जर संकट कोणावर येत असेल तर ते येतं शेतकऱ्यांवर.